कोथरूडमध्ये जन्म झाला आणि लहानाचं मोठं कोथरूडमध्ये झालेलं. आज जेवण घेऊन कसलं मागतोय? अरे म्हणजे राजीव गांधी मेलेत, माझ्या घरात जेवण काय नाही मला मिळालं. नगरसेवक झाल्यानंतर आमदारकीला उभं राहणं, तो जो जुना अनुभव आहे नगरसेवक असला त्याचा फायदा होतो का? असं झाले, असं झालेलं, काय करू? आंदोलन कर. पहिला शब्द मला आला, आंदोलन कर. तिकीट काढ. तरी पण तुम्हाला असं वाटलं राजकारणात थांबलं पाहिजे आपण? राज ठाकरेंच्या ग्रुपमध्ये असल्या कारणाने मला उद्धव साहेबांनी तिकीट दिलं नाही. सर्वसामान्य माणूस म्हणून जेव्हा मी विचार करतो, तुम्ही पण करत असालच, वर्षानुवर्ष तेच प्रॉब्लेम आहे, असं वाटत नाही तुम्हाला? मग त्यांना प्रश्न विचारला, तुम्ही कधी पिक्चर बघितलं का हो? तुम्ही कधी नाटक बघितलं का हो? कधीच नाही. आत्ता कोथरूडमध्ये कुठल्या गोष्टींबद्दल आंदोलन करायची गरज आहे असं वाटतं तुम्हाला? पूर्ण गुन्हेगार लोक ओपनली त्यांच्याबरोबर फिरतात, ज्यांच्यावर मोका बिका असणारे लोक. आमदार झाल्यानंतर सगळं थांबवता येईल असं वाटतं? महाराष्ट्रातली एकच दहीहंडी आपली अशी आहे की तिथं फक्त महिला दहीहंडी असते आणि तिथं 30,000 महिला असतात. मला कोथरूडकरांना तर खरं एकच सांगायचं आहे, कार्यकर्त्याला जगवा. कार्यकर्ता खूप महत्त्वाचा असतो. नमस्कार, मी सौमित्र बोटे, मित्र म्हणे नॉन पॉलिटिकलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत मनसेचे उमेदवार कोथरूडमधले किशोर शिंदेजी. किशोरजी, मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. अत्यंत धावपळीत पण तुम्ही वेळ दिला, त्याबद्दल खरंच आभार. आलेल्या पाहुण्याचा मी स्वागत करतो छोटीशी भेट देऊन. त्याप्रमाणे मी एक हे रिवाज पूर्ण करतो. आपण आला त्याबद्दल ही एक छोटीशी भेट आमच्याकडनं. आपलं मैत्र असं चिरायू हो ही सुरुवात आहे. तुम्ही आता पुन्हा कोथरूडमधून उभे आहात आणि कोथरूडकरच आहात तुम्ही खऱ्या अर्थानं. तुम्हाला आता पुन्हा एकदा या मैदानात आपण उतरलं पाहिजे असं का वाटतंय? दोन विषय खूप महत्त्वाचे, त्यातनं वेगवेगळे आपण करू. तुम्ही कोथरूडकरच आहात हा मुद्दा खूप महत्त्वाचा तुम्ही विचारले. आपण जिथं बसलोय ही सगळी प्रॉपर्टी आमची शिंदे कुटुंबाची. 1942ला आमच्या आजोबांनी इथं खरेदी केलेली प्रॉपर्टी. त्याच्या अगोदरपासून आमच्या आजोबाचे वडील पण इथं राहत होते, तेव्हापासूनच आहे. आणि म्हणून मी ह्या ठिकाणी घर घेतलं की जेणेकरून मला आवडतं. तसं माझं घर हे शास्त्रनगर या भागामध्ये आमचं पूर्वीपासूनचं घर आहे. बरं, हा महत्त्वाचा मुद्दा. परत का उभं राहावंसं वाटलं? खरं तर राजकारणात असल्या कारणाने माणसाला पुन्हा पुन्हा असं वाटतं की बाबा आपण आपलं नशीब आजमावं. परंतु ह्या वर्षीची खरं तर निवडणूक ही वेगळी. सन्माननीय राजसाहेब ठाकरे ज्या पद्धतीने 2019 पासून ज्या वेगळ्या पद्धतीने काम करतात आहे. खरं तर 2019ला मी खूप कमी मताने पडलो, म्हणजे मला 80,000 मतं पडली. त्यांनी मला एक तसं 12,500चाच माझा डिफरन्स म्हटला पाहिजे. आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र मनसेनेला 2019 आत्तापर्यंत इलेक्शन झालीच नाही. आणि कोरोनाच्या काळामध्ये राजसाहेबांनी खूप उत्तम काम केलं, आम्ही उत्तम काम केलं की ज्या वेळेला एक मुख्यमंत्री फेसबुकवरती बोलत होते आणि लोकांच्या मनातले मुख्यमंत्री राजसाहेब ठाकरे हे प्रत्यक्षात कृष्णकुंजावरती लोकांचे प्रश्न सोडत होते. मग त्या ठिकाणी भटजे असतील, गुर्जे असतील, वारकरी असतील, उत्तम शिक्षक असतील, डॉक्टर असतील, सगळ्यांचे प्रश्न त्या ठिकाणी विदाऊट मास्क लावून समोर बसून सगळ्यांचे प्रश्न राजसाहेबांनी सोडले. त्याच्यानंतर कधीच महाराष्ट्र मनसेनेला मत आजमावला वेळ म्हणजे भेटलाच नाही. किंवा आम्ही खासदारकीला पण आम्ही सन्माननीय मोदी साहेबांसाठी बाहेरनं पाठिंबा दिला. खरं तर आम्ही महायुतीचाच पार्ट होणार होतो, परंतु आमच्यासमोर कंडिशन ठेवली की तुम्ही इलेक्शनला उभं राहायचं तर आमच्या चिन्हावर उभं राहायचं. एकनाथ शिंदेंनी ती अट ठेवली, धनुष्यबाणावरती उभं राहा. राजसाहेबांनी सांगितलं की बाबा नाही, मी धनुष्यबाणावर उभं राहणार नाही, धनुष्यबाण कोणाला पेलवणार नाही, कारण ते फक्त बाळासाहेबांना पेलवतं. माझं चिन्ह आहे, त्या चिन्हावर मी उभं राहणार आहे. ते हो नाही म्हणता म्हणता शेवटी राजसाहेबांनी मोदीजींसाठी, कारण देशामध्ये उत्तम नेतृत्व असावं म्हणून बाहेरनं पाठिंबा दिला. ही सगळी अशी स्टोरी झाली. त्याच्यामध्ये आम्ही उत्तम काम भाजपसाठी केलं, खांद्याला खांदा लावून भाजपसाठी काम केलं. भाजपचे उमेदवार निवडून आणण्यासाठी आमचा सिंहाचा वाटा होता. आणि आता विधानसभेमध्ये सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचं स्वप्न साकार करण्यासाठी, महाराष्ट्राला एक चांगल्या प्रकारचं डेव्हलपमेंट महाराष्ट्र होण्यासाठी आमची जी ब्ल्यूप्रिंट आहे 2014ला जी ब्ल्यूप्रिंट काढलेली आहे, त्याचा कुठंतरी वापर चांगल्या पद्धतीने व्हावा आणि महाराष्ट्राला त्याचा फायदा व्हावा, त्याच दृष्टिकोनातून विधानसभेच्या निवडणुकीला आम्ही सर्वजण उभा राहतो आणि मी पण त्यातनं उभा आहे. बरोबर. आता इथं उभं राहिल्यानंतर तुम्हाला काय गरज वाटते कोथरूडची आणि आसपासच्या परिसराकडे तुम्ही कसं बघता? काय आहे, कोथरूडमध्ये जन्म झाला आणि लहानाचं मोठं कोथरूडमध्ये झालेलं आहे. लहानपणापासून कोथरूड बघतो की गिनीज बुकमध्ये आमचं नाव गेलेलं आहे फास्ट डेव्हलपमेंट म्हणून 1992च्या आसपासमध्ये. त्यावेळेला आमचे त्या ठिकाणी आमदार होते शशिकांत भाऊ सुतार, नंतर ते मंत्री झाले.
त्याच्यानंतर विनायक निमन आले, नंतर चंद्रकांत मोकाटे आले, त्याच्यानंतर मेधा कुलकर्णी आले आणि आता चंद्रकांत पाटील आले. ते आणि परत आता चंद्रकांत पाटील उभे आहेत, आम्ही त्यांच्या समोर उभे. आत्तापर्यंतचा जेवढा कोथरूड झाला तो बघितलं तर डोंगर म्हणजे या ठिकाणी शेती, पेरूच्या बागा. खरं तर कोथरूड ही पेरूची बागा होत्या. म्हणजे तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो. म्हणजे काय डोंगर काय झाडी तसंच म्हणलं झालं. पण एक कोथरूड नाव कशावरून आलं, म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती नाही की कोथरूड नाव कशावरून. कोथरूड हे पेरूचं एक जात आहे. हो का? हा, कोथरूड पेरूची जात आहे आणि त्या पेरूच्या जातीवरनं कोथरूड नाव आलेलं आहे. आणि हे खूप पुराणातलं गोष्ट आहे, कोणाला कदाचित माहिती नाही. ह्या भागातनं म्हणजे आपण मागच्या बाजूला बघितलं, इथून जे आमच्या पेरूच्या बागा चालू होत्या, तर आमच्या नंतर भुजबळांच्या, बोरट्यांच्या, गाढव्यांच्या, मोकाड्यांच्या असा अनेक म्हणजे 20-25 पेरूच्या बागा होत्या कोथरूडला. इतकं कोथरूड म्हणजे पेरू अशा प्रकारची ती परिस्थिती होती. अशा प्रकारचा हा कोथरूडचा भाग होता. आणि आज जर बघितलं तर कोथरूडमध्ये म्हणजे सांस्कृतिक जे काही गोष्टी आहेत, इथं सगळे सण साजरे होतात आणि उत्साहात साजरे होतात. खरं महाराष्ट्रातले सण आणि हे कोथरूडमध्ये तुम्हाला चांगले दिसतील. प्रत्येक सण या ठिकाणी साजरा केला जातो. परंतु आजची कोथरूडची ओळख तर बघितली, रिडेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे, झोपडपट्टीचं वास्तव मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकचा विषय मोठा झालेला आहे. त्याचबरोबर ही आश्चर्याची गोष्ट तुम्हाला वाटेल, कारण आज पण तुम्ही बघितलं असेल, रांजणगाव असेल, वेगवेगळ्या ठिकाणावरून आपण बांगलादेशी मुसलमानांना पकडलेले. की कोथरूडमध्ये जे हातगाडीवाले लोक तुम्हाला दिसतील तर बरेचसे मुस्लिम लोक आहेत, ते पण बांगलादेशी मुस्लिम आहेत. मध्यंतरी मी जसं फेसबुक लाईव्ह करून मी बघितलं आणि पकडले पण आम्ही काही लोकांना, त्यांच्या गाड्या बंद केल्या वगैरे, परंतु पोलिसांचं लक्ष नाही. म्हणजे गुन्हेगारीचं एक मोठं रूप कोथरूडमध्ये येत चाललंय. मध्यंतरी तर खरंच आमचे मित्र पेट्याबाई यांनी जो पिक्चर काढला मुळशी पॅटर्न वगैरे, त्याच्यामध्ये पण तुम्ही बऱ्याच गोष्टी बघितल्या असाल. मुळशीनंतर कोथरूडमध्ये त्या गोष्टी, आणि कोथरूडमध्ये खूप मोठ्या गँग्स आहेत, परंतु ते सगळं शांतता आहे. आणि ह्या सगळ्या इतका विचका झालेल्या कोथरूडच्या गोष्टीचा खरं तर इतकं खूप छान होऊ शकलं. मानेरे, बालेवाडी आहे, पाषाणे, सुतारवाडी आहे, कोथरूड आहे, कर्वेनगर आहे, सगळा एकत्र भागात विचार केला तर खूप वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी होऊ शकतात. आणि माझं कुठेतरी स्वप्न आहे एक चांगल्या प्रकारचं कोथरूड करावं. मी 10 वर्ष नगरसेवक असताना मी उत्तम काही गोष्टी करू शकलो आणि मला विधानसभेमध्ये जाऊन अशाच प्रकारचं चांगलं काम करायचं आहे, म्हणून खरं तर मी कोथरूडमधली इलेक्शन लढवतोय. यामध्ये नगरसेवक झाल्यानंतर आमदारकीला उभं राहणं, तो जो जुना अनुभव आहे नगरसेवक असल्याचा, त्याचा फायदा होतोय का? खूप मोठ्या प्रमाणात. कसं असतं, नगरसेवक असताना ॲक्च्युली तुम्हाला ग्राउंडमधलं कळतं. म्हणजे तुम्ही डायरेक्ट लोकांबरोबर काम करता, गल्लीतल्या तुमच्या ड्रेनेजपासनं, पाण्यापासनं, रस्त्यापासनं सगळ्या गोष्टीवरती काम करता. खरं तर आमदाराचं काम हे विधिमंडळामध्ये कायदे बनवण्यानंतर सगळ्या गोष्टी असतात, त्यांचं खालपर्यंत काम नसतं. पण नगरसेवकाचं खाली काम असतं, जो कनेक्ट असतो लोकांबरोबर. आणि त्याच्यामुळे एक 10 वर्ष काम केलं तर असं वाटतं की बाबा आपण जरा मोठं काम आपल्या हातात नव्हावं, म्हणून आपण विधानसभेच्या निवडणुकीला उभं राहू शकतो. याच्यामध्ये तुमचं उच्च शिक्षित आहात, तुम्ही तुमचं LLB झालेलं आहात, तुम्ही आता मनसेसाठी काम पण करता, लिगल सेल अख्खं तुम्ही चालवता. तुमच्याबद्दल थोडी माहिती सांगा ना. म्हणजे तुम्ही एकदम राजकारणात कसे काय आला, तुम्हाला कसं काय वाटलं इथे यावं? नाही, ॲक्च्युली खरं तर मी राजकारणात तसा एकदम आलोच नाही. म्हणजे मी पाहिलं तर म्हणजे शाळे आणि कॉलेजमध्ये बघितलं तर म्हणजे तुम्हाला एक किस्सा सांगतो. ज्या वेळेला 91-92च्या वेळेला राजीव गांधीजी जेव्हा एक्सपायर झाले, त्यावेळेला म्हणजे त्यांचा आपण हल्ला झाला, खून झाला, काय म्हणू शकतो. आणि त्यावेळेला शाळेत होतो मी. आणि शाळेतनं जसं मी घरी आलो आणि घरी आल्यानंतर मी शाळेतनं आलो, जेवायला दे. तर माझी आई म्हणल्या, अरे राजीव गांधी वारले. तर म्हणलं ठीक आहे ना, जेवायला दे, लहान मुलाला काय कळतं ना. ते वडील म्हणून कानाखाली मारले. अरे म्हणलं तुला कळतं का राजीव गांधी मेलेत, आज जेवण घेऊन कसलं मागतोय. अरे म्हटलं राजीव गांधी मेलेत, माझ्या घरात जेवण काय मला मिळालं. अशी परिस्थिती आमच्या घरातली होती. म्हणजे आमचं घर हे पूर्णपणे काँग्रेसचं आहे. माझ्या वडिलांना इंदिरा गांधी आवडायचे, राजीव गांधी आवडायचे, त्यानंतर तुमचे शरदचंद्र पवार आवडायचे. आज तरी वडिलांना विचारलं तुम्हाला कोण आवडतं, तर त्यांना शरदचंद्र पवारच आवडतात. मुलगा फक्त मनसेमध्ये म्हणून. पण ज्या वेळेला मी कॉलेजमध्ये म्हणजे कॉलेज शिकत होतो, त्यावेळेला काय झालं, FY BCom मध्ये पास झालो, SY मध्ये पास झालो, TY मध्ये मी गेलो. आणि आमचा एक मित्र SY मध्ये त्याचे 2 विषय राहिले. तो SY पास झाला आणि TY ला तो जाऊ शकला नव्हता. सप्लिमेंटरी परीक्षा ही तेव्हा बंद झाली.
आता सप्लिमेंटरी परीक्षा बंद झाल्यानंतर त्याच वर्षी बंद झाली. वसंत गोवारीकर हे कुलगुरू होते. बरं. तर मग मला आमचे एक सर म्हणले, "अरे तू जा युनिव्हर्सिटीत, तिथे एकाला भेट, ते तुला सांगते ना काय करायचं." तर मला युनिव्हर्सिटी माहिती नव्हती कुठे. तर आम्ही चतुर्शिंगेला उतरलो बसने, तिथनं चालत चालत गेलो, युनिव्हर्सिटी कुठे, युनिव्हर्सिटी कुठे. आणि मग एकाने सांगितलं, "युनिव्हर्सिटीमध्ये कुठे जायचं?" तर ते एज्युकेशन डिपार्टमेंट आहे तिथं जा. आम्ही शोधत बसलो कुठे काय. मग एक त्या एका माणसाचं नाव सांगितलं. शोधला आणि एकाला म्हणलं, "कुठे?" "हे काय हा बसलाय." म्हणलं, "हा बसलाय?" नेमकं कोण एक क्लार्क म्हणून खाली पत्र-बित्र तयार करणार. मग त्या म्हणलं, "अहो यांनी नाही पडायला, यांनी पडायला." बस काय? असं सप्लिमेंटरी कॅन्सल झाली, असं झालेलं, काय करू? आंदोलन कर. पहिला शब्द मला आला, आंदोलन कर? हे काय असतं आंदोलन? आंदोलन म्हणजे काय असतं? तुला आंदोलन माहित नाही? नाही आंदोलन माहित नाही. अरे एका संघटनेकडे जा. कसली संघटना? मी आलो म्हटलं, अरे माझा भाऊ भजन दलाचं काम करायचा आणि मी पण मी पहिलं संघाच्या त्या शाखेत वगैरे जायचो. तेवढंच माहिती आहे. भजन दलाचं माझा भाऊ काम करतो, आता ते शिवसेनेत गेलेत. आपण त्याला विचारू. मी त्याला फोन केला, म्हटलं असं-असं. तेव्हा बाळासाहेब शेडगे म्हणून भारतीय विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष होते. आमची मिटिंग लागली, त्यांनी मिटिंग घेतली, आम्ही आंदोलन केलं, आंदोलन सक्सेस झालं आणि सप्लिमेंटरी परीक्षा त्यावर्षी पुन्हा चालू झाली. आणि वसंत गोवारीकरांनी सांगितलं, हे लास्ट वर्ष आहे. आमचा मित्र परत आमच्याबरोबर आला. आनंद वाटला मला, अरे यार काय छान झालं. आपण हे एवढं चांगलं काम करतो तर आपण शिवसेनेचं काम करू, कारण सगळ्या लोकांचा काँग्रेसमध्ये होता. मग आम्ही सगळेजणांनी शाखेचं ओपनिंग केलं. मग तेव्हापासून माझा भारतीय विद्यार्थी सेना शिवसेनेचा कार्यकाळ चालू झाला. आणि नंतर मग हळूहळू शहराचा उपाध्यक्ष झालो. 2002ला माझं परत तिकीट कट झालं. 97ला माझी शाखाचं ओपनिंग झालं. 2002ला मी राजसाहेबांबरोबर होतो. उद्धव साहेब आणि राजसाहेब ह्या दोघांचा तेव्हा वेगवेगळा ग्रुप होता. राज ठाकरेंच्या ग्रुपमध्ये असल्या कारणाने मला उद्धव साहेबांनी तिकीट दिलं नाही. त्यावेळेला मला माजी आमदार शशिकांत सुतार यांनी उद्धव साहेबांना सांगितलं की नाही, किशोर चांगला मुलगा आहे, त्याला तुम्ही द्या. ते विनायक निमन वेगळ्या माणसाला सांगतात आणि तिथं सीट आपलं पडल, तुम्ही किशोर शिंदेला दिलं तर येऊ शकता. असं शशिकांत सुतारचे आमचे भाऊ आहेत, त्यांनी माझी पाठराखण केली, माझी शिफारस केली. पण मला तिकीट दिलेलं अर्ध्या रात्री माझं तिकीट कट झालं. त्याची कारणं आता खूप वेगवेगळी गोष्टी आहेत. पण माझं तिकीट कट झालं आणि मी म्हणजे त्यावेळेचे जे आत्ताचे आमदारकीला उभे चंद्रकांत मोकाटे, मी त्यांचा कार्यकर्ता होतो. 97ला मी त्यांच्या इलेक्शनला खांद्याला खांदा लावून माझी 50 मुलं त्यांच्याबरोबर फिरायची. आणि मग ते फोन करायचे, किशोर कुठे? तेव्हा काय घरचा फोन. मग आम्ही यायचो, प्रचार करायचो. 2002ला मला तिकीट मिळणार होतं. माझं कट झालं. मग ते मला चंद्रकांत मोकाटे म्हणले, अरे आता तुझं तिकीट कट झालं, माझ्यासाठी काम कर. हो म्हणजे तुमच्यासाठी. मग मी त्यांच्यासाठी काम केलं. पोलिंग एजंट म्हणून मी काम करत बसलो टेबलवरती बसून. मला नगरसेवक होण्याच्या अगोदर. तेव्हा मला वंदना चव्हाणांनी फोन केला, आमच्या ते बऱ्याच लोकांनी फोन केला. मी म्हणलं नाही, राज ठाकरे जिथं मी तिथं. आमच्या राजन शिरोडकर साहेब जे आता कालच एक्सपायर झाले, त्यांनी एक गोष्ट आणली, बघ पोऱ्या, आपलं घर जळतंय, जळू दे. घर जळाल्यानंतर राखेतनं घर बांधायचं, ही आपल्याला फिनिक्स पक्षासारखं आपल्याला उडाव घ्यायचं आहे. आणि तशा पद्धतीने आम्ही केलं आणि आम्ही कुठलाही पक्ष सोडला नाही, काय नाही, शिवसेनेतच राहिलो. चंद्रकांत मोकाट्यांचं मी काम केलं. ते परत नगरसेवक निवडून आले आणि 2006ला मनसे वेगळा झाला. त्यावेळी मी विद्यार्थी संघाचा शहराचा अध्यक्ष झालो. 2007ला पहिली इलेक्शन लढवली आणि मी त्या ठिकाणी महानगरपालिकेत निवडून. तुम्हाला या म्हणजे राजकारणाचा पहिला फटकाच बसला असेल तर म्हणायला हरकत नाही. हो 100% 2002ला माझं तिकीट कट तरी पण तुम्हाला असं वाटलं राजकारणात थांबलं पाहिजे आपण? हां, म्हणजे मला वाटलं तसं. ॲक्च्युली काय आहे की माझं पिंडच राजकारणाचं होतं. मला आवड होती त्याच्यामध्ये. माझं पॅशन तुम्ही काय म्हणाल तर मला ते संघटनेचं काम करणं, राजकारण, ह्या मला पॅशन. मला लोकांची काम करायला आवडायचं. म्हणजे मला काहीच नव्हतं, खिशात पैसे नसायचे ना, तेव्हासुद्धा मी काही ना काही ते कार्यक्रम घ्यायचो. लोकवर्गणीतून कार्यक्रम घेत असायचो. खूप म्हणजे नाट्य महोत्सव घे, हे घे, ते घे. या सगळ्या फेजमध्ये गेल्या 10-15 वर्षाचा आपण जर आलेख बघितला तर आंदोलनाविषयी तुम्ही मगाशी बोलात की आंदोलन तिथं तुम्ही केलं. आत्ता कोथरूडमध्ये कुठल्या गोष्टींबद्दल आंदोलन करायची गरज असं वाटतं तुम्हाला? कोथरूडमध्ये तसं तुम्ही प्रत्येक गोष्टीवरती आंदोलन करू शकता. म्हणजे आत्ता तसं बघितलं तर मी येताना न स्टॉपपाशी जो कोथरूड मतदारसंघामध्ये येतो, म्हणजे तुमच्या समुद्र हॉटेलच्या पुढे आत्ता रस्ता केला 2 दिवसापूर्वी. आता खड्डा पडलाय मोठा. तो इतका मोठा खड्डा पडला की तिथं लगेच महानगरपालिकेने म्हणजे तुम्ही रस्ता करताना खड्डा पडला, कसं का होऊ शकतो? त्या खड्ड्यामध्ये ज्याने रस्ता केला आणि त्याला टाकलं पाहिजे, असं आंदोलन झालं पाहिजे. मग तुम्ही स्वतः नगरसेवक राहिलेला, हे असं कशामुळे होतंय? कसं आहे बघा, ह्याचं हे न होणं, हे असं होण्याचं कारण म्हणजे महानगरपालिकेचं लक्ष नसणं. 2022 पासून नगरसेवक नाही आहेत.
नगरसेवक नसल्या कारणाने महानगरपालिका आणि ठेकेदार या दोघांची हातमिळवणी झालेली आहेत. 100% कामं होत नाही आहेत. सामान्य नागरिकांना माहिती नाही आहे, काय नाही आहे. बजेट लागलं जातं, टेंडर लागलं जातं, टेंडर भरलं जातं. टेंडर जो भरतो तो काम करत नाही. अर्धे पैसे अधिकाऱ्याला, अर्धे पैसे त्या ठेकेदाराला, अशा प्रकारचं काम आपल्या इथं चालतं. म्हणजे उत्तम काम होतं. 100 रुपयापैकी 100 रुपयाचं काम होत नाही. 20 रुपये, 30 रुपयाचं काम होतं. 70 पैसे भ्रष्टाचाराच्या माध्यमातून लुटले जातात. बरं, ह्याची जबाबदारी कोणाची? कारण तो प्रशासक जो आहे त्याची. प्रशासक कोण आहे? तर बाबा मग कमिशनर आहे. कमिशनर कोणाचा आहे? तर आत्ताचा जो सरकार आहे त्यांचा. त्याच्यामुळे जबाबदारी राज्य शासनावरती असते. पण मग आता या सगळे हे बघितल्यानंतर आमदार झाल्यानंतर सगळं थांबवता येईल असं वाटतं? 100%. तुम्हाला जोपर्यंत कसं आहे बघा, आमदार तुमचं एक पद असतं. आपण आमदार नसताना सुद्धा काही गोष्टी थांबवू शकतो. तर आमदार असताना तर त्याच्यापेक्षा जास्ती काम होऊ शकतं. नगरसेवक असताना माझ्या भागामध्ये मी उदाहरण देतो, परमस नगरचा रस्ता आहे. म्हणजे त्याच्या अगोदर एक सांगतो की माझ्या घरापासला एक रस्ता आहे की जिथं मला साधारणतः 2004-5च्या वेळेला रस्त्याचं काम, म्हणजे आमच्या इथं सारखं पाणी फुटायचं, पाईपलाईन फुटायची, रस्ता खराब व्हायचा, पाणी रात्री कॉर्पोरेशनची लोक काम करायला आली आणि खूप दारू पिलेला एक अधिकारी होता. आमच्या आणि बायका म्हणल्यावर सारखं तुटतं फुटतं ते का बघा, खराब रस्ता आहे, खड्डे आहेत. त्या बायकांना खूप त्यांनी आवडच्या भाषेत बोला. मी ती चाळीतच राहत होतो. मला आवाज दिला, भाऊ भाऊ. मी आपलं खाली आलो, बघतो त्या अधिकाऱ्यांशी बोलतो, तो पिलेला होता. त्याची माझी थोडीशी वादवाद झाली. त्याच्यामध्ये आमचे कार्यकर्त्यांनी बघितलं, आम्हाला उलटं बोला आणि त्याला मारला. त्याला मारल्यानंतर त्यांनी मग पोलीस चौकीत झाला, कंप्लेंट केली, माझ्यावरती कंप्लेंट झाली. दुसऱ्या दिवशी महापालिकेचा मोर्चा निघाला माझ्या विरोधात. खरं तर त्या मोर्चामुळे मी नगरसेवक की काय असं लोक म्हणतात, तो मोर्चा निघाला. मी ज्या वेळेला निवडून आलो, पहिला तो रस्ता मी हातात घेतला 2007ला. रस्ता हातात घेतल्यानंतर मी रस्ता कसा करतात, मी फक्त खुर्ची टाकून तिथं बसलो, हा कर आता, काय रस्ता करतोय तू, किती खोदाई करतो काय. आश्चर्य वाटण, मी 2007ला जो रस्ता केला, आज 2024 आहे, एक खड्डा नाही त्या रस्त्यावरती, एक खड्डा नाही. इतका चांगला रस्ता केला मी. कारण की जर तुम्हाला 2 फूट खोदायचं असेल तर मी 3 फूट खोदायला लावलेलं आहे. त्याच्यामध्ये जे मटेरियलच्या काय गोष्टी आहेत एकदम बेस्ट. बरं, जो पहिलं डांबर केलं होतं, तर डांबर किती बाबा त्यात असलं पाहिजे, किती गरम असलं पाहिजे, ते त्यानंतर समजा कॉन्क्रीटचं असलं तर पाहिजे तो 20 पाहिजे का 40 पाहिजे, या सगळ्या गोष्टी केल्या. आपण लक्ष देऊन काही गोष्टी केल्या ना तर 100% सक्सेस होतो. त्याचं उदाहरण, उत्तम उदाहरण म्हणजे परमस नगरमधले रस्ते. 2012ला मी सेकंड टाईम निवडून आलो. माझ्याकडे प्रकल्पीय रक्कम 15 कोटी रुपये होती. म्हणजे हळूहळू खर्च मी 2014पर्यंत माझ्या परमस नगरमधले 14 ते 14 गल्ल्यांमधले रस्ते पूर्ण केले. बरं, त्या ठिकाणी कॉन्क्रीटचे रस्ते होऊ नये असं काही लोकांना वाटायचं. रात्री 1 वाजता मी बाबा कसे रस्ते असले पाहिजे, त्याची मशिनरी असते, सगळं लोकांना दाखवलं. सगळ्याच चेअरमन सेक्रेटरी आले, त्यांनी पाहिलं, म्हणलं वा खूप छान आहे. बघा, आपल्याकडे भ्रष्टाचार जो म्हणतो ना, तुम्हाला रोड काढताना 20 mm 40 mm 2 प्रकारचे सिमेंट कॉन्क्रीटचे असतात. कधी कधी आपण 40 mmचं जेव्हा बजेट लावतो किंवा मेन रोड असं 40 mm, मग अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर दोघं मिळून काय करतात, थोडं 40 mm टाकतात, थोडं 20 mm टाकतात. त्यामुळे रस्ता तो कमजोर होतो. मी प्रत्येक गोष्ट आल्यानंतर, गाडी आल्यानंतर 40 mm एका चेक करूनच मी टाकून द्यायचं. त्याच्यामुळे इतका रस्ता सुंदर झाला, इतकं फुटपाथ छान झालं. मी जेव्हा गुजरातला गेलो होतो, साबरमतीचा जो काही मोदी साहेबांनी त्या ठिकाणी जो नदीच्या शेजारी ट्रॅक केला, खूप काय त्या ठिकाणी आम्ही गेलो. मला इतके मोठे ब्लॉक आवडले. एक ब्लॉक मी घेतला आणि मी इकडे घेऊन आलो. मी आमच्या कॉर्पोरेशनशी त्याची परवानगी घेतली आणि तो ब्लॉक सँक्शन केला महापालिकेत असे ब्लॉक लावायला. एक कारखानदार होता, त्याला सांगितले ब्लॉक कर, ब्लॉक सगळे मिळत, आणि ते ब्लॉक सगळीकडे लावले. इतके सुंदर की अजूनपर्यंत त्या ब्लॉकला काय हात लागले नाही, काय नाही. त्यानंतर लोकांना बसायला मैत्री कट्टा बनवला की त्या ठिकाणी कुठेही वाक्याचं काय, मैत्री कट्टा, ज्येष्ठ नागरिक बसतील, मुलं मुली बसतील, सगळ्या पद्धतीने. त्या ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं. जो 5 लाख रुपयाला एकाला खर्च होता, मी 50,000 केले. असे मी 8 गल्ल्यांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं. अंडरग्राऊंड लाईनी, अंडरग्राऊंड पाण्याची लाईनी सगळं गेलं की कुठे खोदायला नको. इतकं उत्तम पद्धतीने जे राजसाहेबांनी आम्हाला 2014मध्ये ब्ल्यू प्रिंट केली, त्या ब्ल्यू प्रिंटमध्ये कसे रस्ते असावे त्या पद्धतीने मी तो रस्ता केला. आता तुम्ही या निवडणुकीच्या निमित्तानं तिथल्या लोकांना भेटताय, वेगळ्या लोकांशी त्यांचे प्रश्न विचारताय, महिला आहेत, तरुण आहेत, वृद्ध आहेत, सर्व. अत्यंत लोकांची भावना काय म्हणणं आहे, ते भेटल्यावर तुमचा अनुभव काय?
मी ज्या मतदारसंघामध्ये नगरसेवक म्हणून काम केलं तर 100% ती लोक सगळे माझ्याच बरोबर आहेत. का त्यांना माहिती आहे किशोर शिंदेचं काम करण्याची पद्धत कशी काय. सगळे म्हणतात नाही बुवा, आता तुला आम्हाला संधी दिली पाहिजे. म्हणून मतदारसंघ मोठा असतो. परंतु सध्याचा खरं तर कोणावर तुम्हाला टीका टिप्पणी करायची नाहीये. परंतु सध्याचे जे काही माझ्या विरोधात उभे आहेत आणि ते भाजपाचे 2 नंबरचे नेते, माजी प्रदेशाध्यक्ष, कॅबिनेट मिनिस्टर आहेत, त्यांनी कोथरूडमध्ये थोडीशी वाईट सवय चालू केलेली. मग निवडणुका ह्या विचाराने होतात असं माझं मत आहे. बरं. कारण मी संघ परिवारामध्ये शिकलेला एक विद्यार्थी. पहिल्यापासून संघामध्ये काम केल्यानंतर शिवसेनेमध्ये काम केलं, मग मनसेमध्ये काम केलं. आणि संघामध्ये एक आहे की बाबा सत्तेतनं पैसा आणि पैशातनं सत्ता हे कधी संघाला पटत नाहीये. ते ब्रीदवाक्य आहे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं. म्हणजे सत्तेतनं पैसा, पैशातनं सत्ते. संघाने कायम संघर्ष केलाय, विचारांनी संघर्ष केला, विचारांनी कुठली गोष्ट केली आणि ते पद्धतीने पुढे गेलेले आहेत. आणि आम्ही पण त्याच पद्धतीने पुढे गेलेलो आहेत, लक्षात ठेवा. परंतु चंद्रकांत पाटील हे संघ परिवारातले सांगतात, गिरणी कामगाराचा मुलगा सांगतात, पण एवढा पैशाचं वातावरण आमच्या इथं केलेलं आहे, इतका पैसा, म्हणजे ते कुठलंही डेव्हलपमेंट त्यांनी काही केलेलं नाही. 5 वर्षामध्ये त्यांनी 300 कोटी खर्च केला म्हणतात, पण मग आपल्याला कोणाला दिसतच नाही. म्हणजे अदृश्य खर्च कुठे गेलेत काय कल्पना नाही, त्यांनाच माहिती असेल ते. परंतु विद्यार्थ्यांचे फीज भरण्याचा असेल, बायकांना साड्या देण्याचा असेल, आत्ता 3-4 महिन्यात ट्रिपा काढण्याच्या असतील, अशा अनेक आमिष लोकांना आमिष देऊन लोकांना निवडणुका जिंकण्याचं त्यांचं तंत्रमंत्र झालं. हे भाजपला पटत नाही, हे संघ परिवाराला पटत नाही. त्यांचं असं मत आहे, म्हणजे मागच्या 5 वर्षात माझ्याबद्दल त्यांनी काय केलं, मी पहिल्या लाईनीत बसून कोथरूडचे प्रश्न मांडेल, किशोर चौथ्या लाईनीत बसून नाही मांडू शकणार आहे. परंतु मी महानगरपालिकेत विरोधात राहून माझे इथं काम केले आणि 1 नंबरचं काम केलेलं आहे. ह्यांनी पहिल्या लाईनीत थांबून काय काम केलेलं आहे. शेवटी आपल्याला टीका टिप्पणी आपल्याला नाही आवडत, परंतु चंद्रकांत दादांमुळं कोथरूड नाही तर पुणे शहराचं वातावरण बिघडून गेलं. कसब्याची पोटनिवडणूक तुम्ही बघितली, कधी नव्हे एवढे पैशाचा बाजार करून टाकला होता. त्याच्यामुळे भाजपबद्दलची प्रतिमा लोकांची खराब झाली आणि भाजपचा कोर वोटर हा सुद्धा काँग्रेसला मतदान केलं, कारण की नाही हे चुकीचं आहे, आम्हाला पटलं नाही असं. तसंच कोथरूडमध्ये चालू आहे. पूर्ण गुन्हेगारी क्षेत्र आहे, पूर्ण गुन्हेगार लोक ओपनली त्यांच्याबरोबर फिरतात, ज्यांच्यावर मोका-बिका असणारे लोक, आणि शूटिंगमध्ये येतात, पोलीस काय बोलत नाही, काय नाही, अशी परिस्थिती झाली. खरं तर बाणेर, बालेवाडी, पाषाण सुतार इतकं सुंदर भाग आहे तिथं, तिथं कुठली क्राईम रिपोर्ट नाही, काय नाही. परंतु ह्या ठिकाणचा जो गुन्हेगारी प्रवृत्तीचा भाग आहे ना, तो आता थोड्या दिवसांनी बाणेर, बालेवाडी, पाषाण सुतारवाडीमध्ये येऊ शकतो, कारण की चंद्रकांत दादा पाटील असल्या कारणाने. तुमच्या हातात समजा ह्याची किल्ली दिली, कोथरूडचं विजन कसं बघता तुम्ही, काय करा? बघा कसं आहे, कोथरूडमध्ये एकतर उत्तम हॉस्पिटल पाहिजे. म्हणजे मी 2 वर्षामध्ये सुतार हॉस्पिटल 7 मजली हॉस्पिटल मी उभं केलं. तिथं मी खरं तर बीओटीच्या तत्वावरती 3 एकरवरती आम्ही उत्तम हॉस्पिटल करणार होतो, जे दिनानंतर आमच्याकडे असेल. काही कारणासाठी आमच्याकडे सत्ता नसल्या कारण त्या गोष्टी आल्या, पण मी 7 मजली उभा करू शकलो. मी आमदार झाल्यानंतर कोथरूड मतदारसंघामध्ये उत्तम प्रकारचं हॉस्पिटल उभं करेल असं मला तुमच्या माध्यमातून खरं तर शब्द आहे. कारण तो हॉस्पिटल ही गरज आहे आता गरिबांसाठी. आता सुतार हॉस्पिटल तुम्ही बघितलं तर खूप गरीब लोकांना तिथं फायदा होतो. दुसरी गोष्ट, ट्रॅफिकची समस्या किरकोळ आहे, तुम्ही फक्त त्याचं प्लॅनिंग केलं पाहिजे तर तुमचं ट्रॅफिकची समस्या व्यवस्थित होईल. आज बघा रस्ते व्हावेत म्हणून आमच्या पंचवटीचं आहे ना, त्या ठिकाणी पूल करण्याचं घाट घालत आहेत. खरं तर तो आमचा मनसेचा विरोध आहे, माझा तर 100% विरोध. तिथं ॲक्च्युली बोगदा केला नाही पाहिजे, कारण टेकड्या वाचल्या पाहिजे. आपल्याकडे टेकड्याच्या इथं तुम्ही रस्ते करण्याचा प्रयत्न करताय. पंचवटीचं टेकडीचा तिथं त्यात झाडं काढण्याचा प्लॅनिंग आहे, बोगदा करण्याचा प्लॅनिंग आहे, ते चुकीचं आहे. त्याबरोबर बालभारतीचा पण तिथं टेकडीवरनं रस्ता करण्याचा प्लॅनिंग आहे, ते पण चुकीचं आहे. तुम्ही दुसरा पर्याय करा ना. टेकड्या वाचल्या पाहिजे, हा आमचा त्याच्यामागचा सगळ्यात मोठा दृष्टिकोन आहे. आणि मुलांना नोकऱ्या, बघा काय आहे, कोथरूड मतदारसंघ असा भाग आहे ना, आजूबाजूला हिंजवडी बऱ्याच गोष्टी आहेत, तर तुम्हाला आहे ना त्या ठिकाणी 100% सगळ्या लोकांना ना नोकरी मिळू शकते. म्हणजे या ठिकाणी मॉल्स आहेत, या ठिकाणी सॉफ्टवेअर कंपन्या आहेत, या ठिकाणी खूप वेगवेगळ्या कंपन्या आहेत की तिथं लोकांना नोकऱ्या म्हणजे हव्या आहेत, तर लोकांना नोकरी देण्यासाठी लोक तयार आहेत, परंतु ते कोऑर्डिनेशन होत नाही. मी विद्यार्थी संघटनेत असताना मी बऱ्याच सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये पत्र दिले होते, आमच्या मराठी लोकांना घ्या. त्यावेळेला खूप लोकांना, म्हणजे माझ्या माध्यमातून 10 ते 15,000 लोकांना नोकरी लागल्यात. आम्ही इझी लावल्यात नोकऱ्या. मग आता मंत्री साहेबांनी तर किती लावल्यात ते त्यांच्याकडनं विचारलं पाहिजे. आता तुम्ही जेव्हा लोकांना भेटत लोक काय अपेक्षा बोलून दाखवतात, लोकांच्या गरजा काय आहेत, म्हणजे महिला काय बोलतात? लोकांना पहिला तर सापडणारा आमदार पाहिजे, भेटणारा आमदार पाहिजे, बोलणारा आमदार पाहिजे.
तुमच्या बरोबर त्यांचं कोऑर्डिनेशन करणारा आमदार पाहिजे आणि तुमच्या जे काही प्रश्न आहे ते समजून घेणारा आमदार पाहिजे. मी साधारणतः 90,000 घर फिरलो, 90,000. म्हणजे मी तुम्हाला सुतारदारा वगैरे आमचा असा भाग आहे. खरं तर त्याचं नाव वेगळं पण मी घेऊ शकत नाही, कारण की ती वस्ती आणि वस्तीला आपल्या जिजामातांचं नाव देणं पुढं किती योग्य आहे त्यात मला पडायचं नाही. पण डोंगरावर गेलो, आम्ही डोंगरावरती गेलो, आमच्या पिट्याबाई आणि आम्ही दोघं जण फिरत होतो. आम्ही बरेच जण तिथं चालायला रस्ता नाही, काय नाही. तिथं पाण्याचा प्रश्न, तिला ड्रेनेज वाहत होते. म्हणजे अहो 10 दिवस झाला ड्रेनेज वाहते म्हणले. बघायला कोण नाही हो. पण ड्रेनेज वाहते कधी आम्हाला कळालं, तर आम्ही तिथं गेलो म्हणून कळालं. त्या लोकांनी महानगरपालिकेत फोन केला, तर महानगरपालिकेच्या लोकांनी काही आले नाही. अशी पण परिस्थिती तुम्हाला दिसणार आहे. झोपडपट्टीची वाईट परिस्थिती. झोपडपट्टी पुनर्वसन झालं पाहिजे. मी स्वतः 2 प्रोजेक्ट केलेत. एक प्रोजेक्ट माझा आता पूर्ण पण झाला. त्या ठिकाणी एका बाजूला स्मशानभूमी, एका बाजूला दफनभूमी, ओढा आणि ओढ्याच्या शेजारी एक वस्ती होती साईनाथ वसाहत, जी कधीच डेव्हलप होऊ शकत नव्हती. त्या साईनाथ वसाहतची डेव्हलपमेंट मी केली. 2092 पासून डेव्हलप होणार असं काही लोक सांगत होते, पण केली झाली नव्हती. 2012 निवडून आल्यानंतर वस्ती हातात घेतली, लोकांची मीटिंग घेतली, उत्तम प्रकारे त्या ठिकाणची आता बिल्डिंग बांधून तयार आहे. लोकमान्य वसाहत म्हणून आमच्या परमसनगरमध्ये त्या ठिकाणी कोर्टात केस होती, डिमॉलिश द प्रॉपर्टी म्हणून सांगितलं होतं. कोर्टात आम्ही रिक्वेस्ट केली या ठिकाणी SR. आज ती SR हळूहळू पूर्णत्वास होती. 800 लोकांचं होतं. जेवढ्या झोपडपट्ट्या आहेत सगळ्या 100% SR होऊ शकते. पण कधी ज्यावेळेला तुम्ही लोकांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे आणि लोकांचा फायदा करून दिला पाहिजे. बिल्डरचा फायदा, ह्यांचा फायदा करत गेला तर तुम्हाला कधीच त्याचा फायदा होणार नाही. पण या कोथरूडमध्ये तरुण वर्ग पण मोठ्या प्रमाणात आहे. तर कोथरूड म्हणजे आता इतकं मोठं हब झालंय पुण्याचं. दुसरं महत्त्वाचं ठिकाण आहे पुण्यामध्ये. पूर्वी कसं पेठ होती, तसं आता कोथरूड हा एरिया आहे. मग इथल्या मुलांचे इश्यूज काय आहे, तिथल्या वृद्धांचे इश्यूज काय आहेत? मुलांचा इश्यूज पहिले म्हणजे आता आम्ही क्रिकेटपटू आहेत. म्हणजे मी स्वतः युनिव्हर्सिटी कॅप्टन होतो भारतीय विद्यापीठचा. मी 2 वेळेला युनिव्हर्सिटीचं कॅप्टनशिप देऊन मी खेळत होतो आणि PYC मध्ये मी क्रिकेट खेळायचो. उत्तम खेळायचो क्रिकेट. तर आम्ही लहानपणापासून आमच्याकडे ग्राउंड होते. कुठेही खेळा, सकाळी 9ला निघाल तर रात्री 10 वाजेपर्यंत घरी. इतकं खेळायचो आम्ही सगळे, पोहायचं, खेळायचं. आत्ता मुलांना काय, आत्ता ग्राउंड नाही, क्रीडांगण नाही, काही नाही. मग ग्राउंड क्रीडांगण येणार कुठनं, कसं येणार? सरकारने बघितलं पाहिजे ना. आज MIT कॉलेज आहे, तुम्ही MIT कॉलेजला जागा दिली. जागा दिल्यानंतर बाबा हे कॉलेज आणि ग्राउंड ओके, भारतीय विद्यापीठला जागा दिली, जागा आणि ग्राउंड ओके. अशा जवळपास ज्या शाळा कॉलेज आहेत त्यांना तुम्ही ग्राउंड वगैरे दिले. मग ते ग्राउंड बाहेरच्या मुलांना वापरण्यासाठी का देत नाहीयेत? जर सरकारने त्यांना कमी पैशाने जागा दिलेली असेल तर त्या ठिकाणचं जे ग्राउंड आहे त्या ग्राउंडला एक 5 स्टार ग्राउंड करण्याची गरज. बाहेरची मुलं म्हणजे कोण? जी काय कोथरूड मतदारसंघामध्ये ते समजा मला खेळायचं क्रिकेटर, मला ग्राउंड नाही, मी जर MIT कडे अर्ज केला की बाबा मला रविवारचं ग्राउंड द्या, तर त्यांनी दिलं पाहिजे ना. प्रायव्हेट ग्राउंड म्हणून ते सरकारची जमिनीमध्ये त्यांनी घेतलेले आहे ना. तर आज त्या ठिकाणी पाहिजे तुम्ही ग्राउंड खोदलंय आणि त्यांनी 3-4 मजल्याचं त्यांना प्रकार केला आणि वरती ग्राउंड आणि बाकीचं खाली पार्किंग वगैरे सगळ्या गोष्टीचं केलं. म्हणजे माझा म्हणण्याचा उद्देश काय, उत्तम ग्राउंड नसल्या कारणाने प्रॉब्लेम होतो. आरक्षण टाकलं पाहिजे होतं ग्राउंडवरती. इथं आरक्षण टाकण्याचे जे आरक्षण उठवण्याचं काम आहे. म्हणजे बानेरला PMPLचं आरक्षण होतं 1.5 एकरचं, उठवलं. 100 कोटीचा भ्रष्टाचार झाला. पण कोणी उठवलं, का उठवलं, तो प्रश्नचिन्हच आहे. तर नंतर त्याच्यामध्ये आपण बोलूच त्या गोष्टीवर. पण आज मुलांना ग्राउंडची गरज आहे. आज ज्येष्ठ नागरिकांना फ्रीडमची गरज आहे. फ्रीडम म्हणजे चांगलं वातावरण पाहिजे. गुन्हेगारी प्रवृत्ती, गुन्हेगारी प्रवृत्ती, बांगलादेशी मुसलमान येण्याचा प्रवृत्ती, हातगाड्या, जिथं फुटपाथ आहे तिथं तुम्हाला भाजीवाले बसलेले दिसणार. जिथं फुटपाथ आहे त्या ठिकाणी तुम्हाला काय, पण त्यांना व्यवस्थित लावा. 2012ला मी त्या कमिटीवरती होतो पथारीवाल्याच्या, आणि त्या कमिटीमध्ये असताना आमचे राजेंद्र जगताप कमिशनर होते, ते अध्यक्ष, मी सदस्य आणि आमचे बाकीचे गटनेते पण सदस्य होते. आम्ही त्यावेळेला पाहिलेलं आहे. आम्ही सांगितलं बाबा एक स्पॉट द्या, त्या ठिकाणी 10 लोक बसतील, असं करा, लोकांना त्रास होणार नाही आणि लोकांना इझी भाजी पण मिळाली नाही. आता तुम्ही बघितलं तर इतके हातगाड्या, इतके भाजीवाले कोण आहेत? लोक आरोप करतात की मागच्या नगरसेवकाच्या लोकांनी 10 गाड्या ठेवलेल्या आहेत आणि त्यांच्याकडनं पैसे घेतात. हे आरोप या सत्यता पडताळून पाहिली पाहिजे. परंतु ही परिस्थिती चुकीची. मी पण नगरसेवक झालेलं आहे, असं काम करणं योग्य नाही. तुम्हाला सांगू का, म्हणजे एकीकडे तुम्ही उभे आहात, एकीकडे तुम्ही नगरसेवक पण होता. सर्वसामान्य माणूस म्हणून जेव्हा मी विचार करतो, तुम्ही पण करत असालच, वर्षानुवर्ष तेच प्रॉब्लेम आहे, असं वाटत नाही तुम्हाला? 100%. स्वतः रासायपच ते सांगतात की बाबा तुम्ही पाणी, रस्ता ह्याच गोष्टीवरती तुम्ही इलेक्शन लढवणार. बरे कधीपर्यंत लढवणार आहेत?
पाण्याचा प्रश्न संपला पाहिजे, रस्त्याचा प्रश्न संपला पाहिजे. तुम्ही आधुनिक पद्धतीची इलेक्शन झाली पाहिजे ना. बरं काय मला सांगा ना, हॉस्पिटल आज आम्हाला दिवसभराचा हो इथं हॉस्पिटलला ॲडमिट आहे, त्यांचं 10 लाख रुपये बिल आहे. काय होईल शकतं का कमी? की बाबा माझ्या मुलाला ॲडमिशन घ्यायचं तिथं 5 लाख रुपये फीज आहे. काय होऊ शकतं का? ह्याच प्रश्नावरती आहे. त्यांच्यासाठी मूलभूत काय गोष्टी करू शकतो का नाही आपण? जर शासनाचं एखादं हॉस्पिटल उत्तम असेल, त्या ठिकाणी उत्तम डॉक्टर असेल, 7 लाखाच्या ऐवजी त्या ठिकाणी 50,000 रुपयात त्यांचं काम होईल आणि उत्तम प्रकारचं होईल. ससूनसारखं उत्तम हॉस्पिटल असताना त्या ठिकाणी नीट लक्ष नसल्याकारणे ते प्रॉब्लेम झालेला आहे. ससूनच्या धर्तीवरती प्रत्येक विधानसभेला एक उत्तम हॉस्पिटल महानगरपालिकेचं, राज्य शासनाचं असलं पाहिजे आणि त्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना त्या ठिकाणी उत्तम प्रकारचं सगळ्या ट्रीटमेंट झाल्या पाहिजे. तुमच्या योजना काय आहेत? म्हणजे तुमच्या डोक्यात काय आहे? महिलांसाठी काय आहे? वृद्धांसाठी काय आहे? मुलांसाठी काय आहे? खूप चांगला प्रश्न. खरं तर मी जेव्हा नगरसेवक होतो तेव्हा मी फिरायचो. तेव्हा महिला माझ्या काय काय करतात ताई? काय नाही, सकाळी 6 वाजता उठते. 6 वाजता उठून पहिलं स्वयंपाक करते. नवऱ्याला डबा, मुलांना डबा वगैरे, मुलं गेली तर लगेच मी धुणं भांडी करायला जाते, स्वयंपाक करायला जाते सगळं. आणि मग ते संपल्यानंतर मी 12-12:30ला येते. परत घरातला स्वयंपाक वगैरे करायचा, सगळं आवरायचं. थोडं एक अर्धा तास वगैरे पडलं, परत दुसरं काम करायला जायचं. काय किती पैसे मिळतात तर सगळ्या गोष्टी. मग त्यांना प्रश्न विचारला, तुम्ही कधी पिक्चर बघितलं का हो? तुम्ही कधी नाटक बघितलं का हो? कधीच नाही. कधी मल्टिप्लेक्स बघितलं? कधीच नाही. मग म्हणून मी नाट्य महोत्सव ठेवले त्यांच्यासाठी, त्या गोष्टीसाठी वगैरे. पण मी विचार केला की या महिलांना हा प्रश्न येतो, आपण काय केलं पाहिजे? तर बचत गटाच्या महिलांना मी एकत्र बसवलं. त्यांना म्हणलं चला, कोणाच्या हातात चांगलं मटण करण्याची चव असते, कोणाचं चिकन करण्याची, कोणाला फिश, कोणाचं काय व्हेज, कोणाचं वडापाव, कोणाचं काय. अशा करून मी एक जागा आयडेंटिफाय केली. तिथे एक 10 स्टॉलचं केलं आणि त्यांच्यातनं मी लकी ड्रॉ काढला. तुम्ही बाबा नॉनव्हेज, तुम्ही व्हेज, तुम्ही अशा प्रकारचं केलं आणि महानगरपालिकेतनं रीतसर परवानगी घेऊन त्या लोकांना मी तशा प्रकारचं एक जागा आयडेंटिफाय केली. पण नंतर त्याचा पण प्रॉब्लेम गेला. परत दुसरी गोष्ट, बऱ्याचशा मुली, बऱ्याचशा महिला तर कॉम्प्युटर येत नाही म्हणून त्यांना जॉब मिळत नाही. मी 5,000 महिलांना प्रशिक्षण दिलं. सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत माझं 1-1 तासाचा कोर्सेस असायचे. मी साधारणतः 3 वर्ष ते कोर्सेस ठेवले. 5,000 महिला ओम चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून शिकले. त्यातल्या 2,000 महिलांना मी जॉब लावू शकलो. आणि फक्त ओम चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सर्टिफिकेटने त्या लोकांना जॉब लागला. म्हणजे आम्ही महिलांच्या दृष्टिकोनातून एक काम केले. दुसरं, आमच्या इकडं जीत ग्राउंडला म्हणजे काय म्हणतात, तुम्ही आता ती जत्रा वगैरे बघता, भीमथडी वगैरे, ती पहिली सुरुवात आपण केली. त्या ठिकाणी आपण 40 स्टॉल लावायचं. समोर एक गाण्यांचं स्टेज असायचं, लोक गाणी ऐकतील. बाहेर बालजत्रा असायची. फॅमिली आल्यानंतर पहिल्यांदा मुलाला बालजत्रा घेऊन फिरायची. आतमध्ये आल्यानंतर खाण्याचे स्टॉल व्हायचे आणि समोरनं मस्त संगीत गाणं ऐकायला लोक त्या ठिकाणी बसायचे. बरं, ते 40 स्टॉल कोणाचे? ते महिला असायच्या. कोण मटण, कोण चिकन, कोण बिर्याणी, कोण व्हेज, कोण पावभाजी, कोण वेगवेगळ्या गोष्टी. ते याच्यातलं परत वेगवेगळ्या भागातनं, विदर्भातनं, मराठवाड्यातनं येतनं आणि मग आपल्या इकडच्या काही महिलांना ते द्यायचं. माझे मित्राची आई आहे, फिश चांगलं म्हणतात. म्हटलं करा. थोडं नको भाऊ, मी कुठं, मला लाज वाटते. त्यांनी जेव्हा पहिल्यांदा केलं, एका दिवसात त्यांचं 2 तासात फिश संपले. ते म्हटल्यावर काय करायचं? परत फिश संपले. म्हणजे ते मला शेवटी त्याने 10 दिवसामध्ये त्यांना 7 लाख रुपयाचा प्रॉफिट झाला. अरे वा! 7 लाख रुपयाचा प्रॉफिट, म्हणजे विचार करा. आणि ते मी 5 वर्ष कंटिन्यू करायचो. पण शेवटी फायनान्स आणि त्या पैशाशिवाय काही गोष्टी घडत नाही. आपण कोणाकडनं पैसे घेत नव्हतो. ते आम्हाला काम थांबवावं लागलं. ज्या वेळेला मी महिलांचा विषय तुम्ही बोललात ना, खरं महिलांना काय अपेक्षित असतं माहिती आहे का? त्यांना आहे ना आनंद अपेक्षित असतो. कारण ते दिवसभर काम करून थकून, म्हणजे आता माझी बायको पण असू द्या, ते थकणार, मुलं हे ते सगळं, त्यांना काय ते एंटरटेनमेंट पाहिजे. म्हणजे मी दहीहंडीच्या माध्यमातून महाराष्ट्रातली एकच दहीहंडी आपली अशी आहे की तिथं फक्त महिला दहीहंडी असते आणि तिथं 30,000 महिला असतात. आणि आतमध्ये नवरा बाहेर असतो आणि बाई आतमध्ये असते. म्हणजे मला आठवतं, माझ्या ऑफिसच्या शेजारी एक डॉक्टर म्हणजे दूध घ्यायला आले होते आमच्या आमरायांचे तर, आणि त्यांना आम्ही आपलं दुसऱ्या दिवशी दहीहंडी, दुसऱ्या गुड मॉर्निंग मॅडम, त्यांनी मला आवाज दिला, मी गुड मॉर्निंग केलं. म्हटलं खूप थकले. म्हटलं का मॅडम, काय जास्ती काल वेळ? तुमच्या दहीहंडीला आलते. 7 वाजता आले. नवऱ्याला म्हणलं पोरगं ठेव, मी आलेच. नवऱ्याने पोराला 7 वाजता जे घेतलं तर 11 वाजताच मी बाहेर आले. इतका आनंद केला. म्हणले काय सेफ असते, कुठलाही प्रॉब्लेम नाही, काय नाही, काही नाही. त्या ठिकाणी एक साधा दारुड्या येऊ शकत नाही, काही येऊ शकत नाही. इतकं आमचं सिक्युरिटी वाईज असतं. आणि 15 वर्ष आली आमची ती दहीहंडी उत्तम पद्धतीने ती दहीहंडी चालते. तसंच आम्ही लावणी महोत्सव करतो. लावणी हा बदनाम झालेला का, लावणी म्हणजे अशी, लावणी म्हणजे तशी. आमच्या लावणी महोत्सवामध्ये फक्त महिला असतात.
ते लावणी कलाकार महिला आणि प्रेक्षक पण महिला. आणि इतकी सुंदर लावणी महोत्सव आमचे 7 ते 8 वर्ष आले. 12 वर्ष मी नाट्य महोत्सव घेत होतो कंटिन्यू. आणि त्या नाट्य महोत्सवामध्ये उत्तम दर्जाचे नाटक मी आपल्या घरातले म्हणजे तुम्ही आठवते 2000च्या आसपास सगळे नाटक निर्माते राजसाहेबांना भेटल्यानं म्हटलं, अहो नाटक कोण बघत नाही, तुम्ही जरा काहीतरी सांगा तुमच्या लोकांना. साहेबांनी आम्हाला आदेश सोडले, नाट्य महोत्सव भरवा. म्हणजे रवी धंगेकर आमच्याकडे होते तेव्हा आमदार. आता रवी धंगेकरने त्यांच्या इकडे बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी घेतले आणि कोथरूड शिवजयंतीच्या माध्यमातून मी घेतला. कोथरूड शिवजयंती मी 2000 पासून 2000 साधारणतः एक 20 पर्यंत कंटिन्यू नाट्य महोत्सव घेतले. 15 माझ्या कुटुंबाला नाटक माहीत नव्हतं, आईला माहीत नाही, वडिलांना. ते बघायला त्यांना कळालं ह्याला नाटक म्हणतात. म्हणजे सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांना आम्ही नाटकं दाखवायला चालू केली आणि यशवंतरावला नाट्य महोत्सव मोठ्या प्रमाणात झाला आणि मग लावणी महोत्सव झाला. तुम्हाला लोकांना काय सांगणार आहे? म्हणजे आता इतके वर्ष तुम्ही कोथरूडमध्ये आहात, काय होतंय कसं होतंय सगळं तुम्हाला माहिती आहे, इन अँड आउट. आता तुम्हाला कोथरूडकरांना काय सांगायचं आहे? मला कोथरूडकरांना तर खरं एकच सांगायचं आहे, कार्यकर्त्याला जगवा. कार्यकर्ता खूप महत्त्वाचा असतो. कारण की रतन टाटा खूप चांगले आहेत. राजसाहेब कसे म्हणले, रतन टाटा खूप चांगले आहेत. लोक सगळे म्हणायचे रतन टाटासारखा उद्योजक चांगला आहे, माणूस चांगला आहे, सगळं. राजकारणी चांगला का नाही आवडत? राजकारणी माणसाकडनं तुम्ही पैशाच्या अपेक्षा केल्या, राजकारणी माणसाकडनं तुम्ही जर आर्थिक ह्याच्यावरती अपेक्षा केल्या, तर तो माणूससुद्धा 5 वर्ष तुमच्याकडे डुंकून बघणार नाही. तो सुद्धा तुमची कामं प्रामाणिकपणे करणार नाही. परंतु कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता, मी फक्त मनसेचा म्हणत नाही, तो राष्ट्रवादीचा असेल, काँग्रेसचा असेल, भाजपचा असेल, सेनेचा असेल, कार्यकर्त्याला निवडून द्या. जेव्हा तुम्ही कार्यकर्त्याला निवडून देताल ना, तेव्हा कार्यकर्त्याच्या घरात जाऊ शकता, कार्यकर्त्याच्या ऑफिसला जाऊ शकता, कार्यकर्त्याला हाताला धरून तुम्ही काम करू शकता, कार्यकर्त्याच्या कान पकडू शकता. एवढा अधिकार त्या मतदाराचा असू शकतो. कारण कार्यकर्ता हा प्रामाणिकपणे काम करतो. तो मैत असू, तो लग्न असू, तो 10वा असू, सगळ्या गोष्टीला अवेलेबल असतो. आणि कार्यकर्ता एक हाकेमध्ये, समजा एखाद्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांना हॉस्पिटलमध्ये जायचं असेल, फोन केला मंडळाच्या पोरांना, अरे बघ रे काय, तर लगेच मंडळाचा कार्यकर्ता येतो, गाडीत बसवतो, घेऊन जातो. कारण मी का कार्यकर्ता म्हणलो? कारण मी एक मंडळाचा अध्यक्ष आहे, मी गणेश भक्त आहे. मी एका मंडळाचा अध्यक्ष गेली 35 वर्ष आलं, मी एका मंडळाचा अध्यक्ष आहे. मी शिवजयंतीचा अध्यक्ष आहे. गेली 30 वर्ष आले मी शिवजयंती उत्सव साजरा करू. कार्यकर्ते आम्ही, आणि आम्हाला माहिती आहे काय काम असतं आणि काय नाही. चंद्रकांत पाटील वगैरे जे आता निवडणुकीला उभे ते कार्यकर्ते नाही आहेत. बघा तिथं हेमंत रासने उभा आहे, कार्यकर्ता आहे. तिथं त्या ठिकाणी रवी धंगेकर उभा आहे, कार्यकर्ता आहे. त्या ठिकाणी गणेश भोकरे उभा आहे, कार्यकर्ता आहे. लक्षात ठेवा, चंद्रकांत पाटील कार्यकर्ते नाही आहेत. चंद्रकांत पाटील कोल्हापूरचे आहेत. त्यांनी कोल्हापूरमधले त्यांचं तिकडे त्या ठिकाणी होते आणि ते विधान परिषदेला असायचे. सेफ वॉर्ड बघून ते या ठिकाणी येऊन या ठिकाणचे जे काय भाजपचे निष्ठावंत होते ते त्यांचं त्यांनी तिकीट कट केलं 19ला, ते या ठिकाणी उभे राहिले. आणि आता परत मुख्यमंत्र्याच्या आमिषाने त्या ठिकाणी उभे. जरी चंद्रकांत पाटील पडले फरक नाही पडत, कारण ते कार्यकर्ते नाही आहेत. त्यांना कॉप करून पक्ष त्यांना घेऊ शकतो किंवा पक्षाची जबाबदारी त्यांना भारतामध्ये फिरू शकतो. पण आमच्यासारख्यांचं 5 वर्ष जाणं म्हणजे आमचं नुकसान आहे. 3 टर्म माझे गेलेत, म्हणजे माझे 15 वर्ष गेलेत. ही टर्म गेले तर माझे 20 वर्ष जाऊ शकतात. त्यामुळे माझा नुकसान होऊ शकतं. कार्यकर्ता उभं राहणं खूप अवघड असतं. आणि माझ्यासारखा कार्यकर्ता जर पडला, ढासळून पडला, तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडे बघणारा जो उमेदवाला जो कार्यकर्ता ना, तो सुद्धा ढासळून पडू शकतो. बोलता बोलता तुम्ही विषय काढलात म्हणून सांगतो, 3 वेळा तुम्ही उभे राहिलात आणि पण तुम्ही तुमची उमेद सोडली नाही. तुम्ही पुन्हा पुन्हा उभे राहिलात, पुन्हा पुन्हा तुम्हाला एक ऊर्जा मिळाली. असं काय तुमच्यामध्ये आहे की तुम्हाला ते पुन्हा ऊर्जा मिळते? बघा कसं आहे म्हणलं, कार्यकर्ता म्हणजे तो गणपतीचं काम करतो, तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या यादीत काम करतो. मी माझं ऑफिस कायम उघडं असतं, सकाळी 9 ते रात्री 10 वाजेपर्यंत. आणि उमेद म्हणजे कसं असतं, जेव्हा आपण ऑफिसला असतो, माझं तर जनसंपर्कातले बाहेरच आहे, मी बाहेर खुर्ची लावून बसतो, लोक येतात भेटतात, लोकांची कामं जेव्हा आपण करत जातो ना, तेव्हा आनंद वाटतो. मी जसं लिगलचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे, खूप आडले नडलेले लोक आहेत. तो आम्ही आत्तापर्यंत 30 ते 40 कोटी रुपये लोकांचे काढून दिले आहेत, लक्षात ठेवा, विदाऊट केस करता. आणि खूप आडलेल्या लोकांना, म्हणजे आमच्या भोंगा आंदोलन झाला, राजसाहेबांनी भोंगा आंदोलनाचा विषय जो घेतला होता, मशिदीवरचे भोंगे काढा, 1000 लोकांना अटक केली ती मुंबईत. 1 डेमध्ये 1000 लोकांना आम्ही बाहेर काढलं, 1 डेमध्ये. महाराष्ट्रामध्ये कुठंही हिंदुत्वादी विचाराचा एखादी गोष्ट असेल आणि हिंदुत्वादी संघटनेच्या कार्यकर्त्यावर केस झाली, मनसे त्यांना फ्रीमध्ये वकील दिला जातो.
तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठल्याही महिला कुठल्याही जाती धर्माची असो, त्यांनी सांगितलं की बाबा माझ्या प्रॉब्लेम आहे आणि मला वकील पाहिजे, तर आम्ही त्याचा वकील देतो. कोणालाही आम्ही वकील देतो. आज माझ्याकडे 2200 वकील आहेत. म्हणजे ही उमेद राहते आम्हाला काम करण्याची. शेवटी बघा, निवडणुका येतात, निवडणुका जातात, पण उत्तम कार्यकर्त्याला जेव्हा संधी मिळते ना, तो कार्यकर्ता घडतो आणि त्या भागातला डेव्हलप करतो. बघा, मला माझा भाग मला माहिती आहे ना, मला गल्लीबोळ माहिती आहे, मला काय करायचं माझं स्वप्न आहे, मला ते पूर्ण करू वाटतं. परंतु ज्या माणसाला फक्त सेफ वाढे म्हणून आला आणि तो माणूस जर उभा राहिला, तो फक्त सेफ म्हणून बघणार, तो खाली नाही बघणार. तो कार्यकर्त्याच्या माध्यमाने तू बघ रे, तू बघ रे, तू बघ रे, तू बघ रे, त्याला एरे माहिती नसतो. आम्ही तसं नाही ना, आम्ही टू व्हीलर घेऊन जाऊ शकतो. काय मावशी, काय काकू, काय. माझी पहिली स्टाईल अशी होती की मी नगरसेवक असताना 9 वाजता जायचो आणि घराघरात दारादारात फिरायचो. हा काय कचरा उचलतात का, हा पाणी येतं का, हा ड्रेनेजचा काय प्रॉब्लेम आहे का, काय, हे सगळं विचारायचो. बा रस्त्याचा प्रॉब्लेम आहे, काय काय करायचं, खड्डा पडला, हे करायचं. एवढं आम्ही डिटेलमध्ये काम करायचो. आम्ही तसा कार्यकर्ता पाहिजे, लक्षात ठेवा. म्हणजे तो किशोर शिंदे पण कार्यकर्ता आहे आणि चंद्रकांत मोकाटे सुद्धा कार्यकर्ता आहे. पण चंद्रकांत पाटील हे कार्यकर्ते नाही, ते दादा आहेत आणि ते नेता आहेत. आता या बोलण्यातून नक्की लक्षात आलं असेल की शेवटी तळागाळात काम करणारा कार्यकर्ताच फार महत्त्वाचा असतो, असं किशोरजी बोलले. मला खात्री आहे की या बोलल्यानंतर लोकांना निश्चित बोध होईल आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील यावेळेला, अशी अपेक्षा धरायला हरकत नाही. पण तुम्ही आवर्जून मित्रमंडळीला वेळ दिलात, तुमचे काही विचार मांडले, त्याबद्दल खरंच आभार. मला तुमच्याशी आणखी इन डिटेल बोलायला लवकरच आवडेल, पण आपण हा इलेक्शन झाल्यानंतर भेटूया, तेव्हा आणखी काम करण्यासारखं पुष्कळ असेल. थँक्यू व्हेरी मच, तुम्ही बोललात. हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. किशोरजी सोशल मीडियावर आहेत, त्यांचे इन्स्टा अकाउंट्स आणि बाकी सगळे ॲक्टिव्ह आहेत, ते त्यांनाही सांगा, मलाही सांगा आणि मतदानाला जा, ते फार महत्त्वाचं आहे. भले ते घडो, थांबतो. थँक्यू व्हेरी मच किशोर.